हॅलो मम्मीज, तुमचं बाळ कमजोर आहे का? बाळाचं वजन वाढत नाही का? किंवा बाळ जास्त ॲक्टिव्ह नाही आहे का? काहीही खाल्लं तर बाळाला पोटदुखी वगैरे होते का? तर हा पदार्थ तुमच्या बाळासाठी. तर पहा हा पदार्थ काय आहे. मी अशाच बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते. रोज आपले व्हिडिओ येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनल दररोज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल ती अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, इथे मी काल पोहे सेरेलॅक्सचा व्हिडिओ टाकला होता. तर हे पोहे सेरेलॅक्स मी ते घेतलेलं आहे. 1 चमचा किंवा 1.5 चमचा, आपला बेबी किती खातो त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण बीट उकळून घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही बीट अगोदर पण उकळू शकता किंवा नंतर पण उकळू शकता. तर इथे छान पाणी टाकून घेतलं आहे सेरेलॅकमध्ये आणि छान मिक्स करायचं आहे. गिठूळ अजिबात होऊ द्यायचं नाही. कुठलंही साखर तर मी अजून बाळाला वापरत नाही. आता माझं बाळ 9 महिन्याचं आहे. इथे नॅचरली गोडवा येण्यासाठी मी ते खजूर वापरले आहेत, जेणेकरून बाळाला एनर्जी येते खजूरने. त्याच्यानंतर मी इथे किसलेलं बीट घेतलं आहे, जेणेकरून किसलेलं बीट लवकर शिजलं जातं. त्याच्यासाठी इथे मी किसलेलं बीट घेतलेलं आहे आणि छान पाण्यामध्ये थोडंसं 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं त्याला. आणि इथे बीट टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स आपल्याला त्याचं करायचं आहे. बीटमध्ये आयर्न असतं, पोहे पचायला हलके असतात, हिमोग्लोबिन वाढायला मदत होते बाळाला आणि मेंदूच्या विकासासाठी अगदी उपयुक्त आहे आणि बाळाची एकूण वाढ खूप चांगली होते. पोहे आणि बीट आपण बाळाला पदार्थ दिला तर पोहे ऊर्जा देतात. बीट पोषण मूल्य वाढवतं. बीटमध्ये फायबर असते, पोट साफ राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्या बाळाची. बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि बीटमुळे ना याला छान असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहत असाल. त्याच्यामुळे बाळ आवडीने खातो आणि बीट आपण 7 महिन्यानंतर किंवा 8 महिन्यानंतर बाळाला द्यायला पाहिजे. आणि त्याच्यात छान तूप टाकून अगदी छान असं मिक्स करून घ्या. अशा स्टेजला आपण गॅस बंद करत असतो, कारण की 8 महिन्याचं बाळ हे छान असं टेक्स्चरवालं खात असतं. त्यामुळे अशा टेक्स्चरच्या वेळेस आपण गॅस बंद करायचा आणि ते छान तूप टाकायचं. छान तूप असं वितळू द्यायचं गरम याच्यामध्ये आणि नंतर आपण बेबीला द्यायचं. कुठलाही त्रास झाला बेबीला तर तुम्ही हे फूड बंद करू शकता, पण शक्यतो बेबीला त्रास होत नाही. छान शिजू द्यायचं आणि छान असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं वाटल्यास, किंवा मिक्सरला पण काढून घ्या तुमचं बाळ जर 7 महिन्याचं असेल तर. असा होता हा आपला व्हिडिओ. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.